मित्रांनो, तर विषय असा आहे की माय फर्स्ट ब्लॉग कसा व्हायरल करायचा. तर मी ते तुम्हाला सांगणार आहे. मी तुम्हाला 5 ट्रिक सांगणार आहे. तर सगळ्यात पहिली ट्रिक म्हणजे अशी की एक असा म्हणजे सिनेमॅटिक व्हिडिओ काढायचा. मी तुम्हाला एक सिनेमॅटिक व्हिडिओ दाखवतो काढून, आणि त्याला एक सॉन्ग लावायचं ज्याला कॉपीराईट क्लाइम येणार नाही. असं म्हणजे यूट्यूब अवेलेबल आहेत विदाऊट कॉपीराईट क्लाइम, ते सॉन्ग लावायचं. तर तुम्हाला एक मी सिनेमॅटिक व्हिडिओ तयार करून दाखवतो. स्लो मोशन व्हिडिओ करायचा आणि व्हिडिओच्या सुरुवातीला व्हिडिओ लावायचा. म्हणजे 2-3 क्लिप लावल्या तरी चालतील. नंतर टायटल फक्त माय फर्स्ट ब्लॉग एवढं टाकायचं, आणि जे आपला जाळाचा इमोजी राहते ना ते लावून द्यायचा, बस एवढंच. आणि डिस्क्रिप्शनमध्ये काहीच नाही, खाली हॅशटॅग लावायचे 3 माय फर्स्ट ब्लॉग, डबल एक हॅशटॅग लावायचा माय फर्स्ट ब्लॉग व्हायरल, आणि एक हॅशटॅग लावायचं माय फर्स्ट ब्लॉग ऑन यूट्यूब, प्लस 3 टायटल प्लस हॅशटॅग लावायचे. आणि डिस्क्रिप्शनमध्ये एक रिक्वेस्ट टाकून द्यायची, बस तुम्हाला जी आवडेल ती. माझा फर्स्ट ब्लॉग आहे, प्लीज लाईक सबस्क्राईब करा, अशी काहीतरी कमेंट वगैरे काहीतरी कमेंटसारखी डिस्क्रिप्शन लिहून द्यायची, बस एवढंच करायचं. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट तिसरा आणि चौथा पॉईंट. तिसरा पॉईंट असा आहे की जे आपलं थंबनेल आहे ते कसं करायचं. आणि चौथा आणि पाचवा पॉईंट तर खूप इम्पॉर्टंट आहे, तर ते तुम्ही प्लीज स्किप करू नका. तर थंबनेल असा एक सेल्फी घ्यायची, आणि ज्या साईडला रिकामा राहील ना त्या साईडला फक्त काय करायचं माहिती आहे का, त्या साईडला माय, त्याच्या बाद खाली स्पेस देऊन फर्स्ट, आणि त्याच्याच खाली ब्लॉग एवढं टाकायचं, बस. आणि एक खाली सिम्बॉल इमोजी काही बी तुम्ही तुमच्या मनात टाकू शकता. थंबनेलचा झाला विषय असा. तर चौथा पॉईंट असा आहे की व्हिडिओ अपलोड कसा करायचा, अनलिस्टेड करून किंवा प्रायव्हेट करून किंवा डायरेक्ट पब्लिक करायचा. तर मी सांगतो तुम्हाला, व्हिडिओ आहे ना आधी अनलिस्टेड करून अपलोड करायचा, त्यानंतर आहे ना मग जेव्हा तुम्हाला तुमचा जो फेवरेट टाईम आहे त्या टाईममध्ये अनलिस्टेड वरचा पब्लिक करून टाकायचा व्हिडिओ. आणि पाचवा आणि सगळ्यात शेवटचा पॉईंट असा आहे की व्हिडिओ अपलोड केल्यानंतर तुम्ही काय करा माहिती आहे का, म्हणजे ज्या जीमेलवरून व्हिडिओ अपलोड करा, म्हणजे ज्या यूट्यूब चॅनलवरून, त्या यूट्यूब चॅनलवरून कमीत कमी 5 ते 10 मिनटं म्हणजे काहीही बघा, म्हणजे जेणेकरून तुमचं जे यूट्यूब चॅनल आहे ना ते ॲनालिसिस होतं आहे, पुन्हा अल्गोरिदम जो वर्क करतं आहे त्याला थोडा वेळ लागते. त्यामुळं नेट तुम्हाला चालू ठेवावं लागेल, कारण नेट चालू असल्याशिवाय अल्गोरिदम वर्क होणार नाही. त्याच्यामुळे 5-10 मिनटं काही बघा, यूट्यूबवर गाणे आहे का काही करा. आणि त्यानंतर व्हिडिओ अपलोड झाल्याच्यानंतर समजा मित्राच्या मोबाईलवरून किंवा कोणाच्याही मोबाईलवरून 2-3 खेप तो व्हिडिओ बघा, तुमचा 100% रीच वाढेल. आणि व्हिडिओ व्हॉइस ओव्हर पुन्हा किंवा क्वालिटी जर चांगली असेल तर 100% तुम्हाला व्ह्यूज पण येतील. तर भेटूया नवीन सबस्क्राईब करायला विसरू नका. तर असेच अपडेट्स येत राहतील यूट्यूबबद्दल. तर बाय.